दरम्यान बंडखोरी टाळण्यासाठी महायुतीचा सावध पवित्रा पाहायला मिळतो। महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याची माहिती आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्याचा उमेदवार ठरलाय पण घोषणा केलेली नाही। नारायण राणे आणि उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे। 19 एप्रिलला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याच वेळेला इकडचे माहितीचे दोन्ही उमेदवार थेट अर्ज भरतील अशी माहिती समोर येते आणि बंडखोरीच्या शक्यतेमुळे सावध पवित्रा माहितीचा असल्याची माहिती समोर येते। महायुतीमध्येच महायुतीची बॅकफुटवर आहे हे आपल्याला वारंवार दिसतं आहे। संपूर्ण उत्तर भारतामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्षाच्या मिळालेली तिकीट अनेक जण परत करतायत। अनेक ठिकाणी उमेदवार त्यांना आयातच करावे लागतात आणि असं असताना अजूनही महाराष्ट्रात महायुती पूर्णपणे बॅकफुटवर आहे। कारण तब्बल 10 जागांवर म्हणजे आता 19 एप्रिलला पहिली निवडणुकीची फेरी असूनही महायुतीमधल्या 10 जागांवर अजून उमेदवार जाहीर नाहीत। हेच दाखवून देतं की सर्वसामान्य जनतेनं महायुतीला पूर्णपणे नाकारलेलं आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि त्यामुळे त्यांना उमेदवारही जाहीर करता येत नाही। त्यामुळे महायुती बॅकफुटवर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।